नमस्कार, मी स्वाती नेरुरकर आणि तुम्ही ऐकत आहात करिअर गप्पा. तर कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रामध्ये जेव्हा माझं प्रोफेशनल शिक्षण पूर्ण झालं, ते वर्ष होतं 2004, दॅट इज 2004 साली. मी CS आणि LLB अशा दोन्ही डिग्रीज घेऊन माझं प्रोफेशनल शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर मला पहिले म्हणजे आर्टिकलशिप जी असते, आमच्या वेळी ती 15 महिन्यांची होती. तर ती मी कंप्लीट केली एका प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीकडे. ते एक सीनियर प्रॅक्टिसिंग CS होते. त्यांच्याकडे मी माझी आर्टिकलशिप पूर्ण केली. आर्टिकलशिप पूर्ण झाल्यानंतर मला माझा पहिला जॉब म्हणजे ॲज अ कंपनी सेक्रेटरी असा पहिला जॉब मिळाला. तो पहिला जॉब होता एका शिपिंग आणि लॉजिस्टिक कंपनीमध्ये. ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, पण तिथे सेक्रेटरियल डिपार्टमेंट होतं. त्या ग्रुपमध्ये बऱ्याच कंपनीज होत्या. त्या बऱ्याच कंपन्यांचे सेक्रेटरियल व्यवहार म्हणजे कॉर्पोरेट सेक्रेटरियल व्यवहार हँडल करण्याची जबाबदारी मला दिली गेली होती ॲज अ कंपनी सेक्रेटरी. ॲट द सेम टाईम आय वॉज गिवन अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हँडलिंग देअर लीगल मॅटर्स बीइंग अ स्टुडंट ऑफ LLB. तर त्यामुळे दोन्ही प्रकारचे एक्सपोजर्स मला मिळू शकले ॲज अ CS ॲज वेल ॲज अ लीगल प्रोफेशनल. जेव्हा प्रथम मी सुरुवात केली त्यावेळी मला कळून चुकलं की जे आपण पुस्तकात वाचतो ते आणि जे आपण खरोखर काम करतो ते यामध्ये खूप फरक आहे. बऱ्याचशा मिनिट्स जे लिहिले जातात बोर्ड मीटिंग्सचे किंवा जनरल मीटिंग्सचे, ते ॲक्च्युली जेव्हा ते मीटिंग्स अटेंड केल्या जातात तेव्हा जे लिहिले जातात त्या प्रमाणात ते जसे ड्राफ्ट केले जातात ते करणं आणि ॲक्च्युली ते पुस्तकात वाचून करणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक होता. आणि ओव्हरऑल जे कंप्लायन्सेस होते ते फक्त कंपनीज ॲक्टच्या अंडर जे कंप्लायन्सेस असतात तेच फक्त मी हँडल केले नाहीत, तर शिपिंग आणि लॉजिस्टिक्स कंपनीला ॲप्लिकेबल असणाऱ्या प्रत्येक ॲक्टच्या अंडर जे जे कंप्लायन्सेस लागू होतात कंपन्यांना ते सगळे कंप्लायन्सेस मला हँडल करायला मिळाले, करावे लागले. आणि अर्थातच ती शिपिंग कंपनी असल्यामुळे त्यांची टर्मिनॉलॉजीसुद्धा बऱ्यापैकी वेगळी होती. ती शिकण्यासाठीच मला पहिले जवळजवळ 4 ते 5 महिने निघून गेले. अशा प्रकारे मला त्यावेळी माझी जी सुरुवात झाली, व्यावसायिक सुरुवात, ती एका छोट्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या थ्रू झाली. तो ग्रुप बराच मोठा होता. मला हँडल करण्याच्या बऱ्याच गोष्टी मला नवीन प्रकारे शिकायला मिळाल्या. आणि त्यानंतरची माझी वाटचाल जी होती ती हळूहळू एखादी एक कंपनी जी लिस्टेड होऊ घातली होती, ज्याचा IPO येत होता, अशा कंपनीमध्ये मी नंतर गेले. त्यानंतर एक ॲक्च्युली एक्झिस्टिंग लिस्टेड कंपनी होती, त्याच्यामध्ये मी ॲज अ डेझिग्नेटेड कंपनी सेक्रेटरी मी गेले. अशा प्रकारे जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी डेझिग्नेटेड कंपनी सेक्रेटरी म्हणून वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये काम केलं. तर आज मी एक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे. म्हणजे आज मी कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये एम्प्लॉयमेंटमध्ये नाही, तर माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे. आणि ॲज अ प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल किंवा ॲज अ प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी जे जे काम आम्ही करू शकतो त्याच्यामध्ये अनेक अशी कामं आहेत. अगदी बेसिक लेवल काम म्हणजे राईट फ्रॉम इन्कॉर्पोरेशन ऑफ डिफरंट कंपनीज, LLPs यापासून ते सगळ्या प्रकारचे कंप्लायन्सेस जे कंपनीज ॲक्टच्या अंडर येतात, फेमाच्या अंडर येतात, सेबीच्या अंडर येतात, ROCच्या अंडर येतात, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर येतात. तसंच लिस्टेड कंपन्यांना जे जे कंप्लायन्सेस लागतात त्यांना वेगवेगळी सर्टिफिकेशन्स लागतात आमच्याकडून ॲज अ कंपनी सेक्रेटरी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी. सो त्या सगळ्या प्रकारची सर्टिफिकेशन्स करण्याचं काम आमच्याकडे येतं. वेगवेगळ्या कंपन्या इन्कॉर्पोरेट करण्याचं काम आमच्याकडे येतं. अनेक अशा MNCs आहेत की ज्यांना इंडियामध्ये बिझनेस सेटअप करायचा असतो. अशावेळी ते आम्हाला अप्रोच करतात. आम्ही त्यांना बिझनेस सेटअप करून देतो. ॲट द सेम टाईम जे फॉरेन इनवर्ड रेमिटन्सेस त्यांच्या थ्रू आलेले असतात, त्यांच्या कॅपिटलसाठी, त्यांच्या एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंगसाठी,
त्याच्याशी रिलेटेड जे जे काही फेमा कंप्लायन्सेस असतात, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या अंडर जे कंप्लायन्सेस असतात ते सगळे आम्ही त्यांना करून देतो. ॲट द सेम टाईम आमच्याकडे आम्ही नॉन लिटिगेशन लिगल डॉक्युमेंटेशनसुद्धा आम्ही करून देतो. म्हणजेच आमच्याकडे अनेक असे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट्स, बिझनेस अग्रीमेंट्स किंवा MOUs, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स किंवा वेगवेगळे जे जॉईंट व्हेंचर अग्रीमेंट्स असतात, यासारखी जी क्रिटिकल ड्राफ्टिंग्स असतात, तर ती आम्ही करून देतो. कंपनी सेक्रेटरी आणि लीगल मध्ये असण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला फक्त कंपनीज ॲक्टवर कॉन्सन्ट्रेट न करता अनेक अशा वेगवेगळ्या ॲक्ट्समध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, अनेक नवीन गोष्टी शिकू शकता. त्याचं ड्राफ्टिंगपासून अनेक वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये जे जे टर्मिनॉलॉजी वापरली जाते, जे जे वेगवेगळे ॲक्ट त्यांना ॲप्लिकेबल होतात, त्याचा अभ्यास तुम्हाला करायला मिळतो आणि त्यामध्ये कामही करायला मिळतं. तसंच आम्ही ट्रेडमार्क आणि कॉपीराईट यामध्ये सुद्धा कार्यरत आहोत. ट्रेडमार्क आणि कॉपीराईट म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अंडर येणारे दोन वेगवेगळे पैलू. तर ट्रेडमार्क आणि कॉपीराईट हे या दोन्ही गोष्टी सगळ्याच बिझनेसेसना ॲप्लिकेबल असतात. ट्रेडमार्क हा अर्थातच गुड्स आणि सर्व्हिसेसना असतो, वेअरॅज कॉपीराईट हा परफॉर्मिंग आर्ट्ससाठी असतो. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही आता काम करतो आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आम्ही आमच्या सगळ्या कॉर्पोरेट क्लायंट्सना सर्व्हिसेस देतो. जनरली आमचे सगळे क्लायंट्स हे कॉर्पोरेट क्लायंट्स असतात, पण ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि लीगल डॉक्युमेंटेशन याच्याशी रिलेटेड जे काम असतं ते अनेक इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्सकडनं सुद्धा आम्हाला येत असतं. इनफॅक्ट असे काही एंटरप्रेन्युअर्स असतात, असे काही उद्योजक असतात की ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असतो. सो ते सुद्धा आमच्याकडे येऊन नवीन कंपनी किंवा LLP फॉर्म करून घेतात किंवा कन्व्हर्जन करतात एक्झिस्टिंग पार्टनरशिपचं LLP मध्ये. सो अशा प्रकारे ओव्हरऑल डायव्हर्सिफाईड क्लायंट बेस असताना आम्हाला वेगवेगळ्या ॲक्ट्सच्या अंडर काम करायला मिळतं. सो कंपनी सेक्रेटरी होण्यासाठीचं व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजे ICSI शी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल ॲज अ स्टुडंट. आणि कंपनी सेक्रेटरी ह्या प्रोफेशनमध्ये आपल्याला 3 लेवल्स असतात टोटल. सो पहिली लेवल आहे ती अर्थातच एंट्री लेवल आहे आणि त्या एंट्री लेवलला म्हणजे त्याला फाउंडेशन म्हटलं जायचं. त्या एंट्री लेवलला पहिली एक्झाम असते. त्या एक्झामनंतर त्या एक्झाममध्ये पास झाल्यानंतर जी पुढची एक्झाम असते ती अर्थातच एक्झिक्युटिव्ह म्हणून असते, म्हणजे ती सेकंड लेवल असते. आणि लास्ट जी लेवल असते ती प्रोफेशनल म्हणून असते, ही तिसरी एक्झाम असते. सो अशा प्रकारे ह्या 3 एक्झाम्स असतात. 3 एक्झाम्समध्ये निदान 1 वर्षाचं गॅप हे कंपल्सरी आहे. अर्थातच ट्रेनिंगशी रिलेटेड किंवा आर्टिकलशिपशी रिलेटेड जे काही रूल्स आहेत ते इन्स्टिट्यूटचे बदलत असतात बऱ्याच वेळा सिलेबसप्रमाणे. सो ते तुम्हाला समजण्यासाठी मी नक्की सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन की www.icsi.edu या वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या. यामध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग कंपनी सेक्रेटरियल कोर्सविषयी व्यवस्थित माहिती मिळेल आणि त्याचा आता ओव्हरऑल जसा पॅटर्न आहे परीक्षांचा किंवा आर्टिकलशिपचा किंवा सिलेबसचा जो काही पॅटर्न आहे तो व्यवस्थित इन डिटेल तुम्हाला तिथे समजू शकेल. सगळ्यात पहिलं अगदी महत्त्वाचं असं मी सांगेन की जे स्किल कोणत्याही CS स्टुडंटकडे असणं फार गरजेचं आहे ते म्हणजे कम्युनिकेशन अँड ड्राफ्टिंग स्किल्स. कारण कंपनी सेक्रेटरी इज ऑल अबाउट हाऊ यू ड्राफ्ट द थिंग्स, हाऊ ॲप्रोप्रिएटली यू ड्राफ्ट द थिंग्स. अर्थातच कंपनीज ॲक्टचा आणि इतर अनेक जे कॉर्पोरेट लॉज आहेत त्यांचा अभ्यास करणं हे सगळ्यात बेसिक स्किल आहे अर्थातच. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कंपनी सेक्रेटरी स्टुडंट ज्याला थरली कंपनीज ॲक्ट किंवा इतर कॉर्पोरेट लॉज माहिती आहेत तो यशस्वी प्रोफेशनल होऊच शकेल. याचं कारण ड्राफ्टिंग स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स हे फार महत्त्वाचे आहेत या प्रोफेशनमध्ये. फक्त रिटन कम्युनिकेशन स्किल्स नसून इव्हन ओरल कम्युनिकेशन स्किल्स सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत.
ॲट द सेम टाईम तुम्हाला एखादी गोष्ट लॉजिकली आणि लीगली कशी पर्स्यू करता येते तेही फार महत्त्वाचं आहे. ॲज अ कंपनी सेक्रेटरी काम करत असताना अशा अनेक सिच्युएशन्स येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकली आणि लीगली या दोघांचाही समन्वय साधावा लागतो. त्यामुळे लॉजिक अँड लॉ ह्या दोन्ही गोष्टींमध्ये इक्वली स्किलफुल असणं फार गरजेचं आहे. सो ओव्हरऑल मी म्हणेन की कंपनी सेक्रेटरियल प्रोफेशनल एक्सेलन्ससाठी तुम्हाला कंपनीज ॲक्ट, अनेक इतर कॉर्पोरेट ॲक्ट्स, कम्युनिकेशन, ड्राफ्टिंग स्किल्स आणि लॉजिक अँड लॉ ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं, ह्या सगळ्यांमध्ये प्रभुत्व मिळवणं फार गरजेचं आहे. तर या क्षेत्रात काम करत असताना मला अशा अनेक सिच्युएशन्स आल्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ कंपनी सेक्रेटरी बऱ्याचशा कॉन्फिडेन्शियल गोष्टी माहीत असतात. तेव्हा त्या कॉन्फिडेन्शियल ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं आणि ते तुम्ही कोणालाही न दुखावता कसं कॉन्फिडेन्शियल ठेवू शकता हे एक फार मोठं आव्हान कोणत्याही कंपनी सेक्रेटरीकडे असतं. ॲट द सेम टाईम तुम्ही जेव्हा लिस्टेड कंपनीचे कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता तेव्हा तुम्ही अनेक लढाया लढत असता. शेअरहोल्डर्सच्या फ्रंटवर, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या फ्रंटवर, तुमच्या कोवर्कर्सच्या फ्रंटवर, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या हेड्सच्या फ्रंटवर. अशा वेगवेगळ्या लढाया लढत असताना त्या सगळ्यांशी नीट समन्वय साधून कॉर्पोरेट कंप्लायन्सेस घडवून आणणं हे एक वेगळं स्किल आहे. सो हे एक प्रकारचं आव्हानही आहे. आणि ॲट द सेम टाईम हे सगळं करत असताना जर तुमच्याकडे लीगल मॅटर्सही असतील, म्हणजे तुम्ही लीगल हेडही असाल, तर कंपनीच्या फायद्याचं लीगल डॉक्युमेंटेशन असणं, प्रत्येक वेळी कंपनीच्या फायद्याचं, कंपनीला नुकसान होणार नाही अशा प्रकारचं ड्राफ्टिंग असणं, अशा प्रकारची अग्रीमेंट्स असणं, याची काळजी घेणं हेही एक प्रकारचं स्किलच आहे. तर अशा वेगवेगळ्या फ्रंट्सवर लढत असताना कंपनी सेक्रेटरीला एक प्रकारचा ह्युमन टचही असावा लागतो. सो कंपनी सेक्रेटरी हा एक असा माणूस असतो कोणत्याही कॉर्पोरेटमधला की ज्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात, पण ॲट द सेम टाईम तो त्याच्याविषयी बहुतांशी वेळा सायलेंट असतो. पण त्याचं काम इतकं क्रिटिकल असतं की त्याची बोर्ड ऑफ डिरेक्टर्समधली जी पोझिशन आहे ती अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत सिक्रेटिव्ह असते. सो हे एक मोठं आव्हान कोणत्याही कंपनी सेक्रेटरी इन एम्प्लॉयमेंट असलेल्या व्यक्तीसाठी असतं. कंपनी सेक्रेटरी इन प्रॅक्टिससाठीची आव्हानं मी वेगळी आहेत असं म्हणेन. याचं कारण आजकाल त्यांच्या प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि प्रोफेशनल लायबिलिटीज खूपच प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक सर्टिफिकेशनला, प्रत्येक फॉर्म्सचं सर्टिफिकेशन असो, नवीन सर्टिफिकेट इश्यू करणारं असो, तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना खूप काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट चेक करून मगच ते सर्टिफिकेशन करावं लागतं. अन्यथा त्याचे होणारे परिणाम फारच क्रिटिकल आहेत. सो त्यामुळे कंपनी सेक्रेटरी इन प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीला तर फारच जागरूक राहून काम करावं लागतं. त्यामुळे दोन्ही इन एम्प्लॉयमेंट आणि इन प्रॅक्टिस या दोन्ही प्रोफेशन्समध्ये इक्वली आव्हानं आहेत आणि दोन्ही आव्हानांची एक वेगळी वेगळी मजा आहे असं मी म्हणेन. तर ह्या क्षेत्रामध्ये पुढे व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल काम करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना पहिला मंत्र, अगदी बेसिक मंत्र असा की पहिल्यांदा ही गोष्ट तपासून बघा की तुम्ही कंपनीज ॲक्ट आणि कॉर्पोरेट लॉज मध्ये किती इंटरेस्टेड आहात. जर तुम्ही खरोखरच त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक खोलात जाऊन अभ्यास करण्याची इच्छा आहे, तरच तुम्ही कंपनी सेक्रेटरी हा कोर्स आनंदाने निवडाल. आणि दुसरं म्हणजे कंपनी सेक्रेटरीयल कोर्स चालू असताना सतत स्वतःला अपडेट करावं लागत असतं. मग ते ॲज अ स्टुडंट असो असं नाही, तर ॲज अ प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक असताना सुद्धा, डेझिग्नेटेड CS असताना असो किंवा ॲज अ प्रॅक्टिसिंग CS असो, तुम्हाला सतत अपडेट करत राहावं लागतं. याचं कारण
अक्षरशः दर दिवसाला वेगवेगळ्या अमेंडमेंट्स येतात. सो त्या फक्त कंपनीज ॲक्टमध्ये येतात असं नाही, अशा अनेक कॉर्पोरेट लॉजमध्ये येतात. मग ते इन्कम टॅक्स ॲक्ट असो, GST असो, वेगवेगळे त्या त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड ॲक्ट्स असोत. सो त्या सगळ्याच ॲक्ट्समधले जे जे अपडेट्स येतात, जे जे अमेंडमेंट्स येतात, त्याच्याशी तुम्हाला अपडेट राहावंच लागेल. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करणार आहात, तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल कामाच्या बाबतीत रिजिड असू नये. बऱ्याचशा वेगवेगळ्या कामांमधनं अनेक वेगवेगळे अनुभव मिळत असतील, तर ते तुम्ही नक्की स्वीकारावेत. कोणतंही काम छोटं आहे म्हणून करू नये असं मी नाही कधीही सांगणार नाही. करिअर मंत्र असा आहे की जर कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करायचं असेल, तर नक्की लॉचंही प्रशिक्षण घ्या. आणि एक यशस्वी कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करायचं असेल, तर कंपनीज ॲक्ट आणि बाकीच्या कॉर्पोरेट लॉजचा अभ्यास अतिशय खोलवर जाऊन करण्याची इच्छा ठेवा. हा एकमेव करिअर मंत्र मी विद्यार्थ्यांना देऊ शकते. थँक्यू.